सगळ्यांनी अटेंडन्स लावली. चला सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करा आणि लास्ट टाइम केला का सगळ्यांनी? लास्ट टाइम कुठला लेसन बघितला? लेसन या पोयम कुठला बघितला होता? चला सांगा मला. कोण सांगणार मला लास्ट टाइम कुठली पोयम या लेसन काय बघितलं होतं आपण इंग्लिशचं? यस, आपण काय बघितलं होतं? टाइम फॉर एव्हरीथिंग ही जी पोयम होती ती आपण बघितली होती. सगळ्यांनी त्याच्या क्वेश्चन आन्सर्स लिहिले का नोटबुक मध्ये? सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले का नोटबुक मध्ये? होमवर्क केला का सगळ्यांनी? ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी होमवर्क केलाय. तर आज आपण नेक्स्ट लेसन बघणार आहोत. तर चला नेक्स्ट लेसन सगळ्यांनी ओपन करा बुक मध्ये. स्क्रीन दिसते का तुम्हाला? सांगा एकदा मला. ओके, माझा आवाज सुद्धा क्लिअर ऐकायला येतो सगळ्यांना? ओके, तर चला स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टुडे वी आर गोइंग टू न्यू लेसन ऑफ इंग्लिश. लेसन नंबर 10. बी अ क्राफ्ट्समॅन. बी अ क्राफ्ट्समॅन. तर काय तुमच्या लेसनचं नाव आहे? बी अ क्राफ्ट्समॅन. तर एक तुमचा लेसन होता बी अ रायटर. त्याच्यामध्ये तुम्ही काय बनले होते? स्वतः रायटर म्हणजे लेखक बनले होते ना तुम्ही. सगळ्यांनी स्टोरी तयार केली होती. तसंच इथे काय करायचंय तुम्हाला आता? बी अ क्राफ्ट्समॅन. क्राफ्ट्समॅन माहिती ना सगळ्यांना? क्राफ्ट क्राफ्ट करता तुम्ही. पेपरचं काय काय बनवता, वेगवेगळे पेपरचं क्राफ्टिंग करता ना तुम्ही, तर त्याला काय बोलतात? क्राफ्ट्समॅन. काय बोलतात? क्राफ्ट्समॅन. तर बी ए क्राफ्ट्समॅन. तर तुम्हाला आता क्राफ्ट्समॅन बनायचंय. या लेसन मध्ये तुम्हाला काय बनायचंय? क्राफ्टमॅन बनायचंय. सगळ्यांना माहिती आहे ना क्राफ्ट स्कूलमध्ये केलं असेल. तर या लेसन मध्ये तुम्हाला क्राफ्टमॅन बनायचंय. तर चला आपण बघूया या लेसन मध्ये काय तुम्हाला क्राफ्ट करायला सांगितलंय आणि कसं करायला सांगितलंय. ओके, तर बघा पहिले काय दिलं? मार्बलिंग. आता मार्बलिंग करायला सांगितलंय. तर मार्बलिंग काय ते आपण बघूया पहिले. चला काय सांगितलंय. मेनी टाइम्स यू सी फॅन्सी शीट्स ऑफ पेपर विथ ब्युटिफुल डिझाईन्स ऑर प्रिंट्स. तर
तुम्ही खूप वेळा फॅन्सी शीट्स बघता, पेपरचे जे फॅन्सी शीट्स असतात बघा. तुम्ही बुकचं कव्हर वगैरे फॅन्सी, कधी कधी जर तुमचा प्रोजेक्ट बुक वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या बुकला फॅन्सी कलरचा पेपर लावता ना, शीट्स बघता ना फॅन्सी कलरचे, विथ ब्युटिफुल डिझाईन्स अँड प्रिंट्स. त्याच्यावर वेगवेगळे प्रिंट्स असतात, ब्युटिफुल, काही फ्लावर्स असतात, काही मस्त म्हणजे गोल्डन कलरचे प्रिंट केलेले. असे तुम्ही शीट्स बघितले असतील, बघितले ना पेपरचे, बघितले असतील खूप वेळा. कार्ड, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे तयार करायला बघितलेत ना तुम्ही. हा, तर त्यांनी काय ते काय बोलताय, तुम्ही खूप मेनी टाइम्स यू सी फॅन्सी शीट्स ऑफ पेपर विथ अ ब्युटिफुल डिझाईन्स ऑर प्रिंट. तुम्ही फॅन्सी शीट्स बघितले असतील पेपरचे, त्याच्यावर ब्युटिफुल डिझाईन, त्याच्यावर काही डिझाईन्स वगैरे असतात, प्रिंट्स वगैरे असतात. वुड यू लाईक टू प्रिपेअर युअर ओन फॅन्सी शीट्स ऑफ पेपर? तर तुम्हाला सुद्धा तुमचं स्वतःचं ते तसं शीट बनवायला आवडेल का पेपरचं? ट्राय द फॉलोइंग आयडिया. तर तुम्हाला खाली आयडिया दिलाय कसं तयार करायचं, ते तुम्ही ती आयडिया काय करा, काय करा, ट्राय करा, तुम्ही करून बघा. बट रिमेंबर टू आस्क युअर पॅरेंट्स परमिशन अँड हेल्प टू डू इट. पण त्याच्या आधी तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची परमिशन घ्या, आणि ते सुद्धा तुम्हाला काय करतील, हेल्प करतील. यू मे ऑल्सो ट्राय दिस इन युअर क्लासरूम विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. आणि तुमच्या क्लासरूम मध्ये, स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही ही ऍक्टिव्हिटी करू शकता, आणि तुमच्या टीचरची हेल्प घेऊन. कळालं सगळ्यांना? फर्स्ट पॅरामध्ये काय सांगितलंय, जे आपल्याला बाहेर फॅन्सी शीट्स भेटतात पेपरचे, ते आपल्याला आज बनवायचंय. क्राफ्टमॅन मध्ये, बी अ क्राफ्टमॅन मध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्ही क्राफ्टमॅन बनताय, तर क्राफ्टमॅन म्हणून तुम्हाला काय बनवायचंय, फॅन्सी शीट ऑफ पेपर. जे फॅन्सी शीट्स असतात पेपरचे, त्याच्यावर डिफरंट डिफरंट डिझाईन्स असतात, प्रिंट्स असतात, ते तुम्हाला आज इथे बनवायचंय. ओके, कळालं? आता नेक्स्ट बघूया त्यांनी आता काय काय लागणार आहे आपल्याला ते फॅन्सी शीट्स बनवायला, ते आपण बघूया. व्हॉट यू नीड, आपल्याला काय काय, तुम्हाला काय काय लागेल. अ प्लॅस्टिक बकेट ऑर अ टब. तर तुम्हाला एक प्लॅस्टिक बकेट, बकेट किंवा एक टब, इथे दाखवलंय बघा ब्ल्यू कलरचा, जसा प्लॅस्टिक टब किंवा बकेट तुम्हाला लागेल. नंतर काय, वॉटर, पाणी सुद्धा लागेल. केरोसिन और टर्पंटाईन, तर केरोसिन आणि टर्पंटाईन आणायचंय, मार्केटमध्ये भेटतं. टर्पेंटाईन, केरोसिन म्हणजे काय, रॉकेल. आणि टर्पेंटाईन म्हणजे सुद्धा तसंच असतं, ज्याच्यावर कलर, कलर पेंटिंग, कलर करतात ना, कलर करणारे जे पेंटर लोक असतात त्यांच्याकडे असतं टर्पेंटाईन. केरोसिन किंवा टर्पेंटाईन. प्लेन शीट्स ऑफ व्हाईट और कलर ड्रॉइंग पेपर. तर तुम्हाला शीट्स पाहिजे पेपरचे, पेपरचे शीट्स, ते कलर असेल किंवा व्हाईट असतील तरी चालतील, ड्रॉइंग पेपरचे शीट्स. ऑइल पेंट, ऑइल पेंट पाहिजे तुम्हाला, ब्ल्यू, रेड, येलो, ग्रीन, असे कुठलेही ऑइल पेंट तुम्हाला जे पाहिजे ते घ्यायचे. अँड अ पेंट ब्रश, पेंट ब्रश लागणार कारण तुम्हाला पेंट करायचंय. आणि क्लिप्स, क्लिप्स असतात ना ते, जे पेपरला हालायला नको वगैरे, पेपर उडायला नको, तर साईडला क्लिप लावून ठेवतात, तर तसे क्लिप, पेपर क्लिप्स असतात ते लागतील. कळालं सगळ्यांना काय काय लागणार आहे. एक बकेट प्लास्टिकची किंवा टब, पाणी, ते केरोसिन किंवा टर्पेंटाईन, ते ऑइल पेंट मध्ये, ते ऑइल पेंट मध्ये मिक्स करून ते कलरिंग मध्ये लागतं. टर्पेंटाईन किंवा केरोसिन. प्लेन शीट्स ऑफ व्हाईट किंवा कलर ड्रॉइंग पेपर, जे आपल्याला कशावर ड्रॉइंग शीट बनवायचे, फॅन्सी शीट बनवायचे, त्याची शीट सुद्धा लागेल. कलर असेल किंवा चालेल, नाहीतर व्हाईट सुद्धा शीट असेल तरी चालेल. आणि कलर्स लागतील, जेव्हा तुम्हाला कलर पाहिजे ते. पेंट ब्रश लागेल आणि क्लिप्स लागेल पेपरला अटॅच करायला, पेपरला नीट हे करायला. कळालं सगळ्यांना काय काय लागेल ते, व्हॉट यू नीड. ओके, आता नेक्स्ट बघूया, त्यांनी आपल्याला प्रोसेस दिली आहे कसं करायचं. व्हॉट यू डू, तर तुम्हाला काय करायचं. तर पहिले काय सांगितलं, फिल 3/4 ऑफ बकेट और टब विथ वॉटर. तर तुम्हाला 3/4, 3/4, 3 and 4 म्हणजे थ्री, थ्री फुल कप घ्या, हे घ्या, आणि हाफ, अर्धा.
तसा पूर्ण बकेट जो टप आहे तो भरायचा आहे. थ्री फोर्थ बकेट और टप तो वॉटरनी काय करायचंय, फिल करायचंय, भरायचंय. ऍड केरोसिन और टर्पेंटाइन टू द पेंट्स दॅट यू हॅव इन अ सेपरेट टेन्स. This will make a paints thinner. Do it with the help of an adult. बघा, तर आपल्याला टर्पेंटाईन आणि केरोसिन घ्यायला सांगितलं होतं, तर ते कशासाठी पाहिजे? ते तुमचे ऑइल पेंट असतात, ते काय होतील, थिनर होतील, पातळ होतील. ऑइल पेंट्स माहिती आहे ना तुम्हाला कसे असतात, एकदम जाड जाड असतात. तर त्याला पातळ करण्यासाठी त्याच्यामध्ये काय टाकतात, केरोसिन, रॉकेल किंवा टर्पेंटाईन टाकतात. तर त्यांनी काय सांगितलंय, ऍड केरोसिन और टर्पेंटाईन टू द पेंट्स दॅट यू हॅव इन अ सेपरेट टीन्स. तुम्हाला एक वेगळं सेपरेट एक जे केरोसिन आहे आणि टर्पेंटाईन आहे ते पेंट मध्ये ऍड करा, तुम्हाला त्या टीन मध्ये टाकण्यासाठी, टीन मध्ये तुम्हाला सेपरेट करा. दिस विल मेक द पेंट्स थिनर. तर त्याच्याने तुमचे जे पेंट्स असतील ते काय होतील, थिनर होतील. डू इट विथ द हेल्प ऑफ अडल्ट. हे तुम्ही तुमच्या मोठ्यांचं हेल्प करून करा, कारण ते थिनर, टर्पेंटाईन वगैरे खूप हात म्हणजे लहान मुलांच्या स्किनला खूप ते हार्मफुल असतात, म्हणून त्यांनी मोठ्यांची हेल्प घ्यायला सांगितले. ते बघा इथे पिक्चर मध्ये दाखवलंय कसं करायचंय ते. ऍड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ पेंट टू द वॉटर युझिंग द पेंट ब्रश. तर तुम्हाला काय सांगितलंय, पेंट आहे जो, त्याचे 2-3 ड्रॉप्स म्हणजे जेवढे ड्रॉप्स असतील ते वॉटरमध्ये तुम्हाला ऍड करायला सांगितले. कशाच्या यूज करून, पेंट ब्रशचा यूज करून. स्टीर द वॉटर जेंटली विथ द ब्रश. आणि वॉटर काय करायचं, मग ब्रशनी ते पूर्ण पाणी ते काय करायचं, स्टीर करायचं. स्टीर करायचं म्हणजे मिक्स करायचं. यू विल सी द पेंट्स ट्विरलिंग अराउंड इन द वॉटर. तर तुम्हाला जे पेंट्स आहेत ते जे कलर आहेत ते पाण्यामध्ये ट्विरलिंग अराउंड इन द वॉटर. तर तुम्हाला ते इकडे तिकडे असे फिरताना दिसतात ना. पेंट जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर त्याचे असे टिपके गोल असे वरती कधी कधी दिसतात. बघितलंय ना सगळ्यांनी, इथे बघा पिक्चर मध्ये दाखवलंय कसं पेंट दिसते वॉटर मध्ये, राऊंड राऊंड शेपचा, त्याचे ड्रॉप्स. सगळ्यांना सगळ्यांना माहित असेल ना, पाण्यामध्ये पेंट टाकल्यावर कसं दिसतं, तर तसं दिसतंय. त्याच्यानंतर काय करायचं, नाव पुट द प्लेन ड्रॉइंग पेपर शीट ऑन द कलर सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट लाईटली. तर काय करायचं, नंतर तुमचा जो प्लेन शीट असेल पेपरचा तो काय करायचा, तो वॉटरवर टाकायचा. त्या टीन मध्ये जो पाणी घेतलंय ना इथे जे ऍड केलंय त्याच्यावर तो पेपर टाकायचा प्लेन, आणि त्याला थोडासा हळूच प्रेस करायचं. लिफ्ट द शीट ऑफ पेपर केअरफुली, यू विल सी कलरफुल शेप्स ऑन द शीट. आणि नंतर हळूच तो पेपर वरतून अलगद काढायचा आणि नंतर त्याला सुकवायचा. आणि तुम्हाला त्याच्यावर बघा वेगवेगळे कलर्स दिसतील वेगवेगळ्या शेप मध्ये त्या शीटवर. यूज अ क्लिप टू लिफ्ट द शीट टू अवॉइड स्टेनिंग युअर फिंगर्स. तर आता बघा क्लिप्सचा यूज कशासाठी करायचा आहे, जे तिथे आपण क्लिप्स यूज करणार आहोत, तर त्या पेपर क्लिप्सचा यूज कशासाठी करायचा, जेव्हा तुम्ही त्या पाण्यातून ते वॉटर कलर म्हणजे ज्याच्यामध्ये कलर आहे त्या पाण्यातून तुम्ही शीट काढणार, तर तेव्हा हाताने नाही काढायचं, फिंगर्सने नाही काढायचं, कारण तुमच्या फिंगरचे प्रिंट्स तिथे त्या पेपरवर यूज होतील. तर त्याने कशाने काढायचं, क्लिपनी काढायचं. त्या पेपरला क्लिपनी पकडायचं आणि तो बाहेर काढायचा पेपर. कीप द शीट्स असाइड फॉर अ फ्यू मोमेंट्स टू लेट इट ड्राय. आणि ते थोडा वेळ बाहेर ठेवायचं, थोडं थंड होण्यासाठी, सुकण्यासाठी. तो पेपर ओला असेल ना, पाण्यामध्ये आपण टाकलेला, तर तो ओला असेल तर त्याला सुकवण्यासाठी बाहेर ठेवायचं. तर का यू कॅन यूज युअर फॅन्सी पेपर शीट टू मेक एनवलप्स, ग्रीटिंग कार्ड्स और टू मेक अ पेपर क्राफ्ट आर्टिकल. झाला. आणि तो फॅन्सी पेपर तुम्ही त्याचं काय बनवू शकता, म्हणून एनवलप्स. एनवलप्स म्हणजे माहिती ना, एनवलप मेसेज मध्ये मेसेज आपण एनवलप टाकतो, एनवलप. ते एनवलप बनवू शकता तुम्ही, ग्रीटिंग कार्ड्स बनवू शकता, आणि टू मेक अ पेपर क्राफ्ट आर्टिकल सुद्धा
बनवू शकता. तर कळालं सगळ्यांना काय काय करायचं पहिले? प्रोसिजर कळाली सगळ्यांना? पहिले काय करायचं, टब भरून घ्यायचा पाण्याने, 3/4 पाण्याने भरून घ्यायचा. मग नंतर त्याच्यामध्ये काय काय पहिले काय करायचं, केरोसिन आणि टर्पेंटाईन, केरोसिन किंवा टर्पेंटाईन ऑइल पेंट मध्ये मिक्स करून घ्यायचे. त्याच्याने तुमचे ऑइल पेंट काय होतील, थिन होतील, पातळ होतील. मग नंतर तुम्ही काय करायचं, जे जे ऑइल पेंटचे कलर आहेत ते त्या टब मध्ये, पाणी आहे ज्या टब मध्ये, तिथे ड्रॉप्स ते ऍड करायचे. यूज कशाचा करायचा, पेंट ब्रशचा. पेंट ब्रशनी यूज करून ड्रॉप्स त्याच्यात पाण्यामध्ये टाकायचे. आणि मग ते ड्रॉप्स तुम्हाला पाण्यामध्ये असे फिरताना, ट्रिलिंग होताना दिसतील. मग नंतर काय करायचं, तुम्ही तुमचा जो व्हाईट पेपरचा शीट आहे किंवा कलर पेपर तो त्या पाण्यावर टाकायचा. टाकल्यानंतर काय करायचं, असं लाईटली हळूवारपणे प्रेस करायचं, दाबायचं. मग नंतर त्याला बाहेर काढायचा. तो पेपर कशाने काढायचा बाहेर, क्लिपच्या हेल्पने. तो पेपर क्लिप आहे त्याच्याने तो बाहेर काढायचा आणि नंतर बाहेर थोड्या वेळ सुकायला ठेवायचं. आणि मग झाला तुमचा पेपर फॅन्सी पेपर शीट तयार. तसं तुम्ही एनवलप बनवू शकता, ग्रीटिंग कार्ड बनवू शकता किंवा पेपर क्राफ्ट आर्टिकल बनवू शकता. कळालं सगळ्यांना? कसं करायचं कळालं? घरी तुम्ही ट्राय करणार का सगळेजण घरी? सगळेजण घरी ट्राय करणार फॅन्सी पेपर शीट तयार करायला? ओके, तर सगळ्यांनी ट्राय करून बघा. सगळ्यांनी ट्राय करायचंय. सगळ्यांकडे कलर्स तर असतील, आहेत ना सगळ्यांकडे कलर्स? आणि शीट्स सुद्धा असतील, ड्रॉइंग पेपरचे शीट्स सुद्धा असतील ना, आहेत ना सगळ्यांकडे? ओके, तर मला काय करायचं, होमवर्क मध्ये सगळ्यांनी हे शीट्स तुम्ही तयार करायचे. सगळ्यांनी वेगवेगळे पाहिजे. आणि जर झाल्यावर काय करायचं, त्याचे पिक्चर्स टाकायचे गुगल क्लासरूम मध्ये. ओके, त्याचा फोटो घ्यायचा आणि गुगल क्लासरूम मध्ये टाकायचे. मला बघायचं सगळ्यांचे शीट्स कसे आहेत. ओके, सगळ्यांनी कसे शीट्स तयार केले, फॅन्सी शीट्स, सगळ्यांचे मला दिसले पाहिजे. तर त्याचा पिक्चर घ्यायचा तुमचं झाल्यानंतर, त्याला सुकल्यानंतर त्या शीटचा तुम्ही पिक्चर घ्यायचा, जी डिझाईन म्हणजे आली असेल, आणि त्याचा मला पिक गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क मध्ये ते टाकायचं. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, तर आता नेक्स्ट बघूया आपण काय आहे. You must have noticed that the oil paints dissolve in turpentine or kerosene but not in water. They float on a water. That's why we can use this technique to create a fancy shapes on paper. तर बघा काय सांगितलं त्यांनी, आपण जे टर्पेंटाईन आणि केरोसिन यूज केलं, त्याच्यामध्ये ते कलर्स काय झाले, डिझॉल्व्ह झाले, म्हणजे मिसळले. डिझॉल्व्ह झाले माहिती ना, डिझॉल्व्ह तुम्ही शिकला असाल ईव्हीएस मध्ये, सायन्स मध्ये. तर जे ऑइल पेंट्स आहेत ते टर्पेंटाईन आणि केरोसिन मध्ये काय झाले, पूर्णपणे विरघळले, पूर्णपणे मिक्स झाले, डिझॉल्व्ह झाले. पण वॉटर मध्ये ते झाले नाही मिक्स, ते वॉटरवर काय झाले, तरंगत राहिले, फ्लोट करत राहिले. मग त्याच्यामुळे तुमचे जे शीट्स आहेत, जे इथे दिसतात ना पिक्चर मध्ये, असे शेप्स तुमच्या शीट्स वर आले. कळालं? तर ही टेक्निक म्हणून आपण यूज केली, फॅन्सी शेप्स ऑफ ऑन पेपर, टू क्रिएट द फॅन्सी शेप्स ऑफ पेपर. जेव्हा तुम्ही ऑइल पेंट मध्ये केरोसिन किंवा टर्पेंटाईन टाकता, तर ते थिन होतं, पातळ होतं. पण ते टर्पेंटाईन मध्ये जे ऑइल पेंट आहे ते काय होतात, मिक्स होतात, डिझॉल्व्ह होतात. आणि पण जे तुम्ही जे मिक्स केलेले टर्पेंटाईन मध्ये मिक्स केलेले जे ऑइल पेंट्स आहेत, ते तुम्ही पाण्यामध्ये टाकले, तर ते पाण्यामध्ये मिक्स होत नाही. ते काय होतात, फ्लोट होतात, तरंगतात. तर त्याच्यामुळे तुमच्या ज्या पेपरवर ते सगळे शेप्स, फॅन्सी शेप्स तयार होतात. कळालं सगळ्यांना? का त्याच्यामध्ये टर्पेंटाईन यूज केलं? तर तुम्ही सुद्धा ऍड करायचंय केरोसिन किंवा टर्पेंटाईन.
तर टर्पेंटाईन तर मोस्टली कोणाच्या घरात नसेलच, तर केरोसिन तुमच्या घरी असेल, रॉकेल तर असेल ना सगळ्यांच्या घरी, तर रॉकेल तुम्ही ऍड करू शकता ऑइल पेंट मध्ये. ओके. तर बघा तुमचे शीट्स असे दिसतील, ते तुम्हाला पिक्चर दाखवलेत. बघा किती ब्युटिफुल शीट्स दिसत आहेत, डिफरंट कलर्स आणि शेप सुद्धा डिफरंट डिफरंट तयार झालेत. तर असे शीट्स तुमचे सुद्धा व्हायला पाहिजे तयार. तुम्ही कुठलेही कलर यूज करू शकता. तर बघा अजून काय दिले ते. मार्बल इज अ काइंड ऑफ हार्ड स्टोन विच इज युजली व्हाईट with a dark veins inside. Marble can be polished very well. This process is called marbling because the patterns created in this process look like the patterns in marble. The marble is a kind of hard stone which is usually white dark veins inside. तर तुम्ही मार्बल बघितलं का सगळ्यांनी? मार्बलचा स्टोन बघितला का व्हाईट कलरचा असतो? सगळ्यांनी बघितला का मार्बल? व्हाईट कलरचा स्टोन असतो मार्बल. बघितलं असेल मार्बल. मार्बलचे टेम्पल वगैरे असतात व्हाईट कलरचे. आपले स्टेअर्स पायऱ्या सुद्धा असतात व्हाईट कलरचे मंदिराच्या. बघितले मार्बल. तर तो मार्बल काय असतो? व्हाईट कलरचा असतो. कुठल्या कलरचा असतो? व्हाईट कलरचा असतो, ते त्यांनी सांगितले. तर मार्बल कॅन बी पॉलिश व्हेरी वेल. दिस प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग. तर तुम्ही त्या मार्बलला खूप चांगल्या प्रकारे पॉलिश करू शकता. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं मार्बलला तुम्ही शेप वगैरे देऊ शकता. त्याला म्हणजे जो स्टोन आहे मार्बलचा, त्याला तुम्ही त्याच्यापासून मार्बलचं टेम्पल सुद्धा बनवू शकतात. जे पाहिजे तुम्हाला बनवू शकतात. फ्लावर पॉट वगैरे काही बनवू शकतात. तर त्या प्रोसेसला काय बनतात बोलतात? मार्बलिंग. काय बोलतात? मार्बलिंग. तर मार्बल हा असा स्टोन आहे, त्याच्या तुम्ही त्याला पॉलिश केलं, जसा तुम्ही आकार दिला, जसा त्याला शेप दिला, तसा तो त्याचा शेप तयार होतो. तर त्या प्रोसेसला काय बोलतात? मार्बलिंग. काय बोलतात? मार्बलिंग. बिकॉज द पॅटर्न क्रिएटेड इन दिस प्रोसेस लुक लाईक द पॅटर्न इन द मार्बल. तर याच्यामध्ये जे पॅटर्न तयार होतात, तर ते काय कशासारखे दिसतात? पॅटर्न इन मार्बल. म्हणून त्याला काय बोलतात? मार्बलिंग. तर बघा इथे हे जे क्राफ्ट आपण शीट्स बनवले त्याला काय म्हटलंय? मार्बलिंग. का मार्बलिंग म्हटलंय? तर बघा हे पेपर कसे दिसत आहेत? जसे आपण मार्बल स्टोनवर प्रोसेस केल्यानंतर पॅटर्न तयार केल्यानंतर मार्बल वर सुद्धा असं दिसतं ना. दिसतात ना तुमच्या काही तुम्ही बघितले असतील स्टोन्स मार्बलचे दगड असे प्रिंटेड पॅटर्न्स वाले. काहींच्या घरात असतात फरशा वगैरे लावलेल्या मार्बलच्या. तर असे पॅटर्न्स वाले असतात ना, बघितले असतील ना तुम्ही? सगळ्यांनी बघितले असतील ना काही मार्बलचे स्टोन. तसे पॅटर्न्स असतात. वेगवेगळ्या टाईपचे जे स्टाईल्स असतात, मार्बलचे स्टाईल्स असतात, तर तसे असतात पॅटर्ननी. म्हणजे असे कलरफुल शीट्स तसे तुमचे तयार झाले, म्हणून त्याला काय बोलले? हे मार्बल सारखे दिसतायत, म्हणून त्याला काय म्हटलंय? मार्बलिंग. या टेक्निकला काय म्हटलंय? मार्बलिंग. कळालं? कळालं सगळ्यांना? बी अ क्राफ्ट्समॅन. याच्यामध्ये तुम्हाला क्राफ्टमॅन बनायचंय आणि तुम्हाला एक काय करायचंय? फॅन्सी शीट्स ऑफ पेपर बनवायचे, फॅन्सी शीट बनवायचे. आणि ती कशासारखी दिसते? मार्बल सारखी दिसते. पॅटर्न्स इन मार्बल सारखी दिसते, म्हणून त्याला काय म्हटलंय? त्या टेक्निकला मार्बलिंग. काय म्हटलंय? मार्बलिंग. कळालं सगळ्यांना? कळालं का? लेसन 10 एकदम इझी होता. त्याच्यामध्ये काय फक्त ऍक्टिव्हिटी करायची आहे, सगळ्यांनी करायची ती ऍक्टिव्हिटी घरी ट्राय करून बघायची आहे. म्हणजे तुम्हाला कळेल कसं होतं ते. म्हणजे मला सुद्धा समजेल की ते तसंच, म्हणजे जसं आपल्याला लेसन मध्ये दाखवलंय तसंच दिसतंय का ते आपल्याला सुद्धा कळेल. ओके. त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये काय क्वेश्चन आन्सर्स नाहीये, फक्त तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे
आणि सगळ्यांनी हा लेसन घरी रीड करायचंय. ओके, रीड करायचंय, रीडिंग करायचंय घरी होमवर्क मध्ये. आणि ती शीट्स तुम्ही बनवून मला ते पिक्चर्स काय करायचंय गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे. ओके, कळाला होमवर्क काय आहे? लेसन रीड करायचंय आणि जे शीट्स तुम्ही बनवणार त्याचे पिक्चर्स अपलोड करायचे. ओके, रोज तुम्ही होमवर्क करता ना, आज तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली, ऍक्टिव्हिटी ड्रॉइंगचं काम दिले. चला आज तुम्ही ते काम करायचं. ओके, ओके, तर आता आपण नेक्स्ट काय बघूया. चला, सगळ्यांना आठवतंय मी काहीतरी होमवर्क दिला होता सगळ्यांनी मला. फक्त मला साहिलनी ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन गॅदर करून रीड करून दाखवलेली. आता मी बाकीच्यांना सुद्धा सांगितलं होतं की जे लीडर्स आहेत, ग्रेट लीडर्स, त्यांची इन्फॉर्मेशन मी नेक्स्ट क्लासमध्ये विचारणार आहे, जे बाकीचे स्टुडंट्स आहेत. तर सगळ्यांनी केली का इन्फॉर्मेशन कलेक्ट? चला मला सांगा. मी सांगितली होती सगळ्यांना इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला. केली का सगळ्यांनी? आज मला सगळ्यांची इन्फॉर्मेशन पाहिजे. साहिलनी फक्त मागच्या क्लासमध्ये रीड करून दाखवलेली पंडित जवाहरलाल नेहरूची. आज बाकीच्यांचे ग्रेट लीडर्स बघूया आपण कुठले कुठले आहेत. ओके, आपला लेसन सुद्धा जो न्यू होता तो कम्प्लीट झालाय लवकर, इझी होता. तर आज आपण ग्रेट लीडर्सची इन्फॉर्मेशन बघूया. चला, कोणी केलं? ओके, महादेव चौधरी. कोणी? अनिकेत चौधरी. ओके, माईक चालू कर बाळा. सांग मला कुठली ग्रेट लीडरची. महात्मा गांधीचं ना. महात्मा गांधी दिलेला आहे तिथे ऑलरेडी. नाही, सॉरी, महात्मा गांधी नाहीये. महात्मा गांधी याच्यामध्ये आपण लेसन मध्ये बघितलंय महात्मा गांधी. दुसरं सांगतंय महात्मा गांधी सोडून. तिचे दुसरा नाही. पुढच्या इंग्लिशच्या पिरियडला बोलू. आता सांगितलं होतं, अजून किती नेक्स्ट नेक्स्ट जाणार? ओके, काय महात्मा गांधी बद्दल काय इन्फॉर्मेशन कलेक्ट केली? रीड करून दाखव. महात्मा गांधी by name of Mohandas Karamchand Gandhi born on October 2, 80 69 Porbandar, India. Date January 30, 90. फुल सेंटेन्स मध्ये इन्फॉर्मेशन करायची आहे, गॅदर कलेक्ट करायची होती, जशी साहिलने दाखवली बोलून. फुल सेंटेन्स मध्ये, हे हाफ ऑफ सेंटेन्स नाही. ही बॉर्न, ही वॉज बॉर्न, असं सगळं सेंटेन्स मध्ये पाहिजे मला. बाकीच्यांनी नाही केली? किती दिवस झाले? लास्ट फ्रायडेला आम्ही सांगितलं होतं, लास्ट फ्रायडेला सुद्धा कोणी केली नाही. 2 वीक झालेत. ओके, तनिष्का, माईक चालू कर बाळा. सांग मला कुठल्या लीडरची इन्फॉर्मेशन तू कलेक्ट केली? रीड करून दाखव. पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू साहिलनी केली होती बाळा, परत तीच केलीस तू? वेगळी डिफरंट करायची होती. ओके, रीड कर काय तू इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. Pandit Jawaharlal Nehru was born on 14 November 1889. He was born in Allahabad. Motilal Nehru was his father. He was a great lawyer. He gave up his practice
and joined the freedom movement under Mahatma Gandhi. He was totally involved in India's freedom movement. He was sent to jail several times. ओके, व्हेरी गुड. पण साहिलने ऑलरेडी पंडित जवाहरलाल नेहरूची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली होती, तर ती सोडून करायची होती. अजून खूप सारे ग्रेट लीडर्स आहे ना, तुम्ही इन्फॉर्मेशन गुगलवर सर्च करायचं होतं, सगळी इन्फॉर्मेशन मिळते. अजून कोणी केली? साची केली का तू इन्फॉर्मेशन कलेक्ट? माईक चालू कर. साची का नाही केली? सगळ्यांना तुम्ही याचा अर्थ तुम्ही होमवर्क करत नाही. मी तुम्हाला होमवर्क सांगते. अजून कोणी नाही केली? भाविक, केली का तू इन्फॉर्मेशन कलेक्ट? भाविक, मिथिला, अजून कोण आहे? तन्मय, तन्मय पण आहे ना? तन्मय, भाविक, साची आणि मिथिला केली का तुम्ही? का नाही केली? ओके, भाविकनी केली आहे. भाविक, माईक चालू कर. कोणाची इन्फॉर्मेशन, कुठल्या लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली मला रीड करून दाखव. भाविक, कुठली? आवाज येत नाहीये. मीटिंग लेफ्ट करून परत एकदा ऍड हो. कोणाची केली? भाविक, भाविक रीड करून दाखव कुठली इन्फॉर्मेशन तू कलेक्ट केली आहे. बाकीच्यांनी का नाही केली? रिझन मला समजू शकेल काय रिझन? एवढे दिवस झाले. याचा अर्थ म्हणजे तुम्ही मी दिलेला होमवर्क कुठलाच करत नसाल. फक्त मला मी विचारल्यावर हो हो येस येस म्हणून लिहत असाल चॅट बॉक्स मध्ये. साधा 5 लाईन्स एका लीडरची तुम्हाला कलेक्ट करता आली नाही. किती टाइम लागतो एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला? ओके, भाविक माईक चालू कर आणि सांग मला काय कोणाबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, कुठल्या लीडर बद्दल? कोणाची? सावित्रीबाई फुले तर इथेच दिलेलं आहे, बुक मध्येच दिले सावित्रीबाई फुले.
मला बुक मधली नाही पाहिजे. बुक मध्ये लोकमान्य टिळक सावित्रीबाई फुले दिलेली आहे. माईक ऑफ करा. तुम्हाला मी जे जिथे दिलेलं होतं फेसबुक मध्ये ते सोडून सांगितलं होतं. म्हणजे आपला लेसनच होता महात्मा गांधी, तर महात्मा गांधीजींची सुद्धा इन्फॉर्मेशन नव्हती कलेक्ट करायची. नेक्स्ट होतं लोकमान्य टिळक, तर लोकमान्य टिळकांची सुद्धा त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ती सुद्धा कलेक्ट नव्हती करायची होती. सावित्रीबाई फुले सुद्धा दिलेली आहे. लीडर हे सोडून तुम्हाला इन्फॉर्मेशन मी कलेक्ट करायला दिलेली. तर कुठले कुठले होते? पंडित जवाहरलाल नेहरू, अजून खूप सारे आहेत, महात्मा फुले. सगळ्यांनी फक्त ग्रेट लीडर्सची नावं टाकले असते, जसं खूप सारे लीडर्स आले असते आणि त्यांची इन्फॉर्मेशन काढायची होती. नेक्स्ट टाइम पासून मला असं चालणार नाही. ओके, होमवर्क सगळ्यांनी केलेला पाहिजे. कळालं का इन्स्ट्रक्शन? चला आता लेसन रीड करा सगळ्यांनी. एकेकाने लेसन रीड करायचंय. चला, कोण पहिले लेसन रीड करते? साची, माइक ऑन कर आणि लेसन रीड करायला स्टार्ट कर. Yes, teacher. Many times you see. पहिले लेसनचं नाव बोलायचं बाळा. लेसनचं नाव सुद्धा बोलायचं. लेसन नंबर 10, बी अ क्राफ्ट्समॅन. Be a craftsman. Craftsman. Many times you see face shirts, फॅन्सी. fancy sheets of paper with beautiful design on painting. Would प्रिंट्स. you like pen? Would you like to प्रिपेअर. prepare your ओन. own fancy sheets of paper? Try the following आयडिया. idea, but remember to ask for your painter पॅरेंट्स. parents परमिशन. permission and help to do it. You might also मे. try मे. यू मे. may also may also try this in your classroom क्लासरूम. classroom classroom with the help of your teacher. नेक्स्ट. What you need a व्हॉट यू नीड. अ प्लास्टिक plastic bucket or a टब. tap water, kerosene or टर्पेंटाइन. turpentine, प्लेन. plain
set sheet of white or colorful drawings, color drawing paper, drawing paper, oil paint, blue, red, yellow, green, etc. अब ये वाली कौन सी? ओके, बस paint brush, पेंट ब्रश, clips. क्लिप्स एक्सेट्रा. व्हाट ओके, यू डू? माईक बंद कर. घरी रोज प्रॅक्टिस करायची म्हणजे तुला नीट वाचता येईल अजून. परफेक्ट. रोज घरी सगळ्यांनी रीडिंग करायचंय. आता नेक्स्ट कोण रीड करणार? तन्मय. तन्मय माईक चालू कर. Yes, miss. रीड कर. Feel that. व्हॉट डू यू डू? Feel. What you do? Feel there. Three. From. Feel From. 3/4. Fill 3/4 of the bucket or tub with water. Add kerosene or turpentine Turpentine. to the paints that you have in separate tins. Tins. This will make a paints Paints. Thinner. Do it with the help of an adult. Adult. Add a few drops of paints to the water using the paintbrush. Stir the water gently with the brush. You will see the paints colors traveling Twirling. around in water. Next. Not put the plain drawing. Now put Plain drawing paper sheet on the colored surface of water and press in lightly. it. Press it lightly. Lift the sheet of paper colorful. You will see Carefully. carefully. Spelling बघा. You will see colorful shape on the sheet. Use a clip to lift the sheet. To lift. Lift To lift the sheet to avoid straining your fingers. Keep the sheet aside for a few moments to let it dry. You can use your fancy paper sheet to make envelope. getting cards or the make paper craft articles. ओके, माईक ऑफ करा. माईक बंद करा. आर्टिकल्स. ओके, आता नेक्स्ट कोण रीड करणार? नेक्स्ट अनिकेत, माईक चालू कर. रीड कर. अनिकेत. टीचर अनिकेत लिस्ट होगा. अनिकेत, माईक चालू कर.
आणि नेक्स्ट रीड करायला स्टार्ट कर इथून. You must have नोटीस noticed नोटीस that the oil paint dissolved in डिझॉल्व dissolved in टर्पेन turpentine टर्पेंटाईन टर्पेंटाईन or केरोसिन केरोसिन kerosene, but not in water. They float on water. That is why we can use this टेक्निक टेक्निक technique मी to create face shapes on क्रिएट paper. फॅन्सी शेप्स ऑन पेपर. क्रिएट आवाज ऐकायला येतोय? माईक चालू कर. क्रिएट अनिकेत. Yes. हा, क्रिएट फॅन्सी शेप्स ऑन पेपर. ओके, हे पुढचं कोण रीड कर. अनिकेत रीड कर. Marble is a kind of sandstone which is काइंड ऑफ हार्ड स्टोन. hard stone which is युजली usually white with dark डार्क veins inside. Marble डार्क वेन्स इन dark marble can be polished पॉलिश very well. Very well. This very well. This process is called marbling because the patterns created in this process look like the patterns. pattern in marble. ओके, घरी रोज रीड करायचंय म्हणजे एवढे चुका होणार नाही. कळालं? सगळ्यांनी रोज घरी रीडिंग करायचंय. ओके, माईक ऑफ करा. अजून कोण रीड करते नेक्स्ट परत? ओके, तनिष्का माईक चालू कर आणि रीड कर परत लेसन. Be a craftsman. Marbling. Many times you see fancy sheets of paper with beautiful designs or prints. Would you like to prepare your own fancy sheet of paper? Try the following idea, but remember to ask for your parents' permission and help to do it. You may also try this in your classroom with the help of your teacher. What you need: a plastic bucket or a tub, water, kerosene or turpentine, paint, plain sheet of white or color drawing paper, oil paints, blue, red, yellow, green, etc. A paintbrush, clips, etc. ओके, माईक ऑफ कर. व्हेरी गुड.
तनिष्काने बघा किती छान रीड केलं. एक सुद्धा मिस्टेक नाही आली तिची. अशीच सगळ्यांना रीड करता आलं पाहिजे. सगळ्यांनी रीड घरी प्रॅक्टिस करायची. ओके. आता नेक्स्ट साहिल माईक ऑन कर. व्हॉट यू डू पासून रीड कर. साहिल. Yes, miss. रीड कर. व्हॉट यू डू पासून. What do you do? Fill 3/4 of the bucket or tub with water. Add kerosene or केरोसिन turpentine to the टर्पेंटाइन टर्पेंटाइन turpentine to the paints that you have in separate tins. This will make the paints thinner. Do it with the help ऑफ of an अडल्ट. adult. Add a few drops of paint to the water using the paintbrush. Stir the water gently with the brush. You will see the paint's colors twirling around in water. Now put the plain drawing paper sheet on the colored surface of water and press it lightly. Lift the paper off carefully. You will see colorful shapes on the sheet. Use a clip to lift the sheet to avoid staining your fingers. Keep the sheet aside for a few moments to let it dry. You can use your fancy paper sheets to make envelopes, greeting cards, or to make paper craft articles. You must have noticed that the oil paints dissolve in turpentine or kerosene. टर्पेंटाइन Turpentine or kerosene, केरोसिन. not in water. They float on water. That is why we can use this technique to create fancy shapes on paper. Marble is a kind of hard stone which is usually white with dark wings inside. Marble can be polished everywhere. This process is called marbling because the patterns created in process look like the patterns in a marble. व्हेरी गुड. बघा साहिलने किती छान पैकी वाचून दाखवलं. तर सगळ्यांना असंच रीड करता यायला पाहिजे. सगळ्यांनी घरी रीड करायचंय. आणि होमवर्क सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. काय होमवर्क आहे, हे शीट्स तयार करायचंय आणि जो लेसन आहे तो परत रीड करायचा आहे. ओके. आणि जी इन्फॉर्मेशन आता अजूनही सांगते मी तुम्हाला, इन्फॉर्मेशन ग्रेट लीडरची जे बाकीच्यांना सांगितले सगळ्यांनी परत कलेक्ट करायची. फक्त साहिल सोडून सगळ्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. ज्यांनी रिपीट केले पंडित जवाहरलाल नेहरू ते साहिलने ऑलरेडी सांगितले. ते सोडून सगळ्यांनी दुसरे लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. ओके. कळालं होमवर्क. आणि नेक्स्ट इंग्लिशच्या लेक्चरला आता तर मला पाहिजे. ओके. क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे. तुम्ही क्लास
Bye, teacher. Sachi. ABC